उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज पदभार स्वीकारला। मंत्रालयामध्ये जाऊन त्यांनी पदभार स्वीकारला। पदभार घेण्याआधी त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला। यावेळी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वच नेते या ठिकाणी उपस्थित होते। पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी सिद्धिविनायकाचं आज सकाळी दर्शन घेतलं। त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार थेट बारामतीमध्ये गेल्या होत्या। अजित पवारांचे सर्व विधी झाल्यानंतर आज त्यांनी मंत्रालयामध्ये येऊन पदभार स्वीकारला। तर थोड्या वेळामध्ये सुनेत्रा पवार कॅबिनेटच्या बैठकीसाठी जाणार असल्याचं तर आजचा दिवस सुनेत्रा पवारांसाठी कसा होता आपण या 3 दृश्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया। आज सकाळीच देवगिरी बंगल्यावरून सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री यांचा ताफा निघाला। तो थेट सिद्धिविनायक मंदिराच्या आवारात येऊन पोहोचला। सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झाल्या। बाप्पांच्या चरणी लीन होऊन आशीर्वाद घेऊन पुढे चैत्यभूमीकडे त्या निघाल्या। चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं। यावेळी सर्वच महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीचे त्यांच्या बरोबर होते। त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा पदभार त्यांनी स्वीकारला। 31 जानेवारीला उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी लोकभवन इथे घेतली आणि त्यानंतर आज 10 तारखेला त्यांनी आपल्या पदाचा हा स्वीकार केलेला आहे। पदभार आजपासून स्वीकारलेला आहे। तर उपमुख्यमंत्री पदाचा हा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ट्विट केलेलं आहे आणि काय त्यांनी म्हटलं या ट्विटमध्ये एकदा आपण पाहूया। सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत सांगितलंय, आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे। माननीय अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे। दादांची कार्यशैली, निर्णय क्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे। त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणं, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणं हीच माझी प्राथमिकता असेल। या ट्विटमध्ये सुनेत्रा पवार यांनी पुढे म्हटलंय, दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन। या कठीण प्रसंगी जनतेने दिलेलं प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझं सामर्थ्य आहे। त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेनं आणि समर्पणानं कार्य करत राहीन।